तुमची आज्ञा तुम्ही माना, लोकांच्या नादी लागू नका, जग दुरुस्त करण्याच्या नादी लागू नका. एवढे महान नाहीत तुम्ही. तुम्ही बरबरटलेले आहात. तुमच्यामध्ये व्यंग आहे, जडता आहे तुमच्यामध्ये. कुठं काय काय लोकांना विनाकारण वाटतं जगाचं काय होईल टेन्शन, भारताचं काय होईल टेन्शन. परवा एक माणूस माझ्याकडे आला, म्हणे महाराज 19ला काय होईल. म्हणून तुला काय टेन्शन आहे. नाही नाही, पण तुम्हाला काय वाटतं. म्हणून तुला खरं आपण दोघं कोण आहोत. तू दुकानावर बसणारा दुकानदार, आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारे, आपण दोघं ठरवणार का भारताचं काय होणार आहे. याच्यावर सुद्धा ज्ञानोबरांची ओवी बरं का. आकारण टेन्शन घेणारे लोक, पुढीलांचे ओझे. 19ला काय होईल त्यांचं ओझ आहे, आपुले माथा घ्यायचे. कशा करतात. एखाद्या मुलीचं लग्न झालं नाही, मुलाचं लग्न झालं नाही, एखादा मुलगा शिकला नाही, एखादा आजारी आहे, टेन्शन. ज्ञानोबा म्हणतात जग आहे हे ईश्वराचं आहे, तू तुझं पहा. याच्यामध्ये बोलण्यामध्ये एक दोष येऊ शकतो, जे तुम्हाला वाटू शकतो, तरी पण मी दाखवतो. स्वतःकडेच बघणं हा स्वार्थीपणा नाही का, असं बऱ्याचशा लोकांना वाटू शकतं. सेल्फिस्ट म्हणतो आपण त्याला, स्वार्थी असं वाटू शकतं. मी तर म्हणतो वाटण्यापेक्षा असलं पाहिजे. तुमचा उद्धार झाला तर दुसऱ्याचा कराल ना. तुमच्याकडे जर सुख नाहीये, तुम्ही कसं दुसऱ्याला देणार. तुम्ही तुमच्याकडचं अज्ञान तुम्ही पिरू शकता, जर तुमच्याकडे सुख नसेल कसं देणार. ज्ञानोबाचा अभंग पहा कसा आहे. आपुली आपण करा, स्वार्थी वाटू शकतो तुम्हाला, पण तुम्हीच अज्ञानी आहात. तुम्हाला ज्ञानाची गरज आहे, तुम्हाला आनंदाची गरज आहे, तुम्हाला दुरुस्तीची गरज आहे. म्हणून पहिलं तुम्ही तुमचं ऐका. अतिशय सुंदर अप्रतिम सिद्धांत येते. तुम्ही मध्ये कधी घडतं का जगामध्ये. मी खूप पाहतो. म्हणून मी काल नवीन पिढीची जी स्तुती केली होती त्याचा हा मूळ बेस आहे, पाया आहे त्याचा. जे कलेक्टर होतात 12-12 तास अभ्यास करतात UPSC परीक्षाचा. जयाची आज्ञा आपण शिरी वाहे अंत कर. ते तरुण आहेत पोरं, 20-22 वर्षाचे पोरं UPSCचा अभ्यास करतात, तरुण असतात. 12 तास एका खुर्चीवर बसून अभ्यास करणं साधना आहे, तपश्चर्या आहे ती.